माझ्या एक लक्षात आलंय शिव, जोपर्यंत तू आशूच्या आयुष्यात आहेस तोपर्यंत त्याच्यावर फक्त आणि फक्त संकटच येणार आहेत. काय तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर, पण प्रेमाबरोबर स्वतःच्या नवऱ्याची काळजी सुद्धा असायला लागते. मी आशूला माझ्यापेक्षा जास्त जपते. हो, करतेस तसा प्रयत्न तू, पण तूच आठव शिवा, एकदा आठव, लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत त्याचा जीव किती वेळा धोक्यात आला. पण त्याच्यासमोर मी नेहमी उभी होते, सगळी संकट झेलायला. पण तो आता मला संकटात यायलाच नकोय. या डिव्होर्स पेपर्सवर तू 5 महिन्यांपूर्वी सह्या केल्यास. मी तेव्हाच म्हटलं होतं या 6 महिन्यात काही होणार नाहीये फारसं. आता 1 महिन्याची मुदत बाकी आहे. मला अजूनही तसंच वाटतंय की आता 1 महिन्यात काय होणार आहे. त्यामुळे शिवा, गाशा गुंडाळायला घे तू आता. हा 1 महिना पण पुरेसा आहे माझ्यासाठी. माझं आशूवर खूप मनापासून खरं प्रेम आहे आणि याच खऱ्या प्रेमामुळे लवकरच हे डिवोर्स पेपर आशू फाडून फेकून देईल. आणि जितक्या जिद्दीने तुम्ही मला घराबाहेर काढताय ना, तितक्याच अभिमानाने आशूची बायको म्हणून परत घरी घ्या. आशीर्वाद असू द्या. कशाला हवेत ग तुला एवढे पैसे? अगं एवढे काय, फक्त 10,000च मागतीये ना. 10,000 फक्त वाटतायत तुला? ते 10,000 कमवायला किती वेळ मशीनवर बसावं लागतं माहितीये तुला? किती ब्लाऊज शिवावे लागतात माहितीये तुला? अगं पण तुझ्याकडे नाहीये, तसं नाहीच आहे ना. नाही, माझ्याकडे असले ना तरी आता ते घर खर्चासाठी हवेत. हो, पण स्वतःच्या मुलीला देऊ शकत नाहीस. नाही देऊ शकत, नाही येत माझ्याकडे तुला द्यायला. काय झालं? मयाची मला पैसे हवेत, 10,000 हवेत फक्त. काय 10,000? काही झाड लावलंय का ग? हलवला आणि पडले 10,000 रुपये? 10,000 मागते आणि एवढे पैसे कशाला पाहिजे तुला? मला शॉपिंग करायची आहे, फिल्म बघायची. शॉपिंगला जाते दुसऱ्यांच्या जीवावर, म्हणजे आम्ही तुझी चोचले पुरवायचे? अरे हे बरं आहे तुमचं. आता काय माणसाने आनंदी राहावंच नाही का? आई ऐक ना ग, आता जे काही घडलंय ना मागच्या दिवसात, त्यांनी माझं टाळकं फिरलंय. मला सतत तेच आठवतंय. चंदननी जे काही माझ्यासोबत केलं ते मी विसरू शकत नाहीये. मला ते सगळं विसरायचंय, नव्याने आयुष्य सुरू करायचंय, म्हणून शॉपिंगला जायचंय, म्हणून फिल्म बघायची. होय, त्याच्यासाठी तुला 10,000 हवे? माती खाल्लीस तू, मग त्याच्यासाठी जी मजा करायची आहे ना, ते सवता पैसे कमवायचे. ब्लाऊज शिवायला बस की, मग कळल तुला कशी रग लागती पाठीला. ते ब्लाऊज तर जमणार नाहीच शिवायला तुला, मग फॉल लाव की साड्यासनी आणि कमव पैसे. अगं मला मन रमवायचंय, मला राबायचं नाहीये. राबायचं नाही, फक्त मज्जा मारायची. आली मोठी. हे बघ दिव्या, आशू थांब ना. काय? मी तुझ्या आवडीचा टी शर्ट काढून ठेवला होता. हा, मी नाही घातला. पण तुझ्या आवडीचा कलर आहे ना. दरवेळेस आपण आपल्या आवडीच्या गोष्टी केल्या पाहिजेत असं नाही ना. कधी कधी बरोबर गोष्टी घालणं गरजेचं असतं. चल मी निघतो. आशू ऐक ना, थांब. हे बघ, मला सांग ना, माझं काय चुकतंय? आणि तुझा माझ्यावरचा विश्वास असा अचानक का गेलाय? हे बघ, मी बी तुझ्या काही पूर्वी केलेल्या चुका असतील ना, त्याच्यामुळे झाला असेल कमी. तू विचार करून बघ तुझा. ऐक ना आशू, तू मला स्पष्टपणे सगळं सांग ना. माझ्या डोक्याचा विचार करून गुगा झालाय. तू सांग ना मला काय झालंय. मला मे बी असं असेल की तुला कळावं अशी माझी इच्छा असू शकते ना. हा, मग मी तेच म्हणते की मला नाही कळत आहे ना. हा, मग तू सांगणं गरजेचं आहे ना. तू मित्र म्हणून सांग.
मित्र म्हणून सांगू? तू मैत्रीण म्हणून चुका केल्या असत्यास ना तर मित्र म्हणून सांगितलं असतं, पण तू चुका तुझ्या प्रेमासाठी केल्या आहेत म्हणून नाही सांगणार. जा. कोणी हाक मारली रे? मी मारले. तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे मी आणि नावाने हाक मारतोयस. मग मी शिवाला पण शिवच म्हणतो, सचिन तेंडुलकरला सचिन म्हणतो आणि महेंद्र सिंग धोनीला तर डायरेक्ट माई म्हणतो. आणि आपल्याला आवडतं ना ते. फेवरेट आहे 07. बस बस का पण हाक का मारली? कशाला म्हणजे हे जे गॅरेज आहे ना, प्रा शिवानी कैलास पाटीलचं गॅरेज, या गॅरेज कडे पाहून तुला असं वाटत नाही हे एकदम असं खतरनाक, स्वच्छ आणि सुंदर दिसतंय? हा, तुला माहितीये हे कोणी केलं? सांग सांग ना, सांग सांग. हे कोणी केलं मला काय माहिती? अगं तुझ्या चंदननी केलं हे, चंदननी. दिव्या, अगं त्याला फक्त आम्ही सांगितलं गॅरेज थोडं खराब झाले, भाई एकदम मनापासून साफ करत होता ना. अरे मग भाई एक नंबर, हा एक नंबर. मग 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 म्हणजे काय? मग अगं तू त्याचं कौतुक केलं पाहिजे. हा, हे कसलं कौतुक रे? मला ना उलट लाज वाटते ह्याची. नाही, खरं तर मी ह्याला नवरा मानतच नाही, पण लोकांसाठी हा माझा नवराच आहे ना. दिव्याचा नवरा काय करतो तर दिव्याचा नवरा गॅरेज मध्ये साफसफाईचं काम करतो. वा, अरे काय काय स्वप्न दाखवली होती आणि मला, आणि हा काय करतोय तर फडकं मारतोय आणि तुम्ही म्हणताय ह्याचं कौतुक करा. तुम्हीच करत बसा. दिव्या, अगं ताई,